शिवाजी महाराज की स्वप्नील दादा माझं सुमित दादांना स्वप्नील दादा जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न झालाय. सुमित दादा सुरुवात अशी होईल. उभा राहा. नमस्कार, मी नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंके. हे आमचे शुभम दादा आहेत, ज्यांनी हा ब्लॉग बनवत आहेत. गौरव दादा आणि सुप्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गाणी यांच्यासोबत आज तुम्ही नृसिंहवाडीचं जेवण किती उत्कृष्ट पद्धतीने आणि चविष्ट आहे हे ऐकणार आहात आणि बघणार आहात. त्यामुळे आमच्या बरोबर कनेक्ट राहा. मनात विचार नव्हता काय ब्लॉग करायचा, पण फोन काढला आणि शूट करू लागलो. मग काय मनात आलं तर बोलायचं, नाही आलं तर नाही बोलायचं, असं म्हणत निघालो. पप्पा जातो मनात मला पप्पा म्हणत असून आज काय व्हिडिओ काढायला लागले. पण म्हणलं बघू, सुरुवात तर करू. प्रथमेश दादा रस्त्यातच थांबले होते. मग काय भरलं त्यांना गाडीत, निघालो. आपल्या गाडीचं विंडोचं काम करायचं होतं म्हणून गाडीला गॅरेजमध्ये सोडून मी बसलो दुसऱ्या गाडीत. ही आपली तवेरात मस्तपैकी डिझेल भरून आम्ही गाडीत बसलो. मी ब्लॉग करतोय म्हटल्यावरती गौरव होता हँग. ड्रायव्हर दादांना म्हटलं ब्लॉग पहिल्यांदाच करतोय. हे ऐकल्यावरती डायरेक्ट ट्रकला ओव्हरटॅक. विषय खोल. गप्पा मारत गौरव दादा काहीतरी म्हणत होते. हे तर सुट्टीचं नियोजन होतं. सुट्टीचं नियोजन करता करता आम्हाला मानस जत्रा दिसलं. आमची मंडळी थांबलीच होती. मग काय आम्ही पण गाडी युटर्न मारला आणि डायरेक्ट मानस जत्राला थांबलो. विषय एंड. गाडी पार्किंग लावेपर्यंत आमचं ठरलं होतं खायचं काय म्हणजे काय डायरेक्ट हाडकं तोडातोडी. आमचे ईश्वरदादा आमची वाटच बघत होते. ईश्वरदादा म्हणजे त्यांचं नावच ईश्वरदादा आहे म्हणून म्हटलं. तशी मानस जत्राला माझी दुसरी वेळ होती. गौरवदादा पहिल्यांदाच आला होता. मग काय त्याला सांगितलं, बाई माझ्या मागं येईन, माझ्यासोबत चल, एकटा फिरू नको, इथं हाडकं काय सगळंच गायब होतं. हे आहे मानस जत्रा. आम्ही मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट ताटावर, डायरेक्ट थाळी. आमचे प्रथमेश दादा जरा व्हेज आहेत म्हणून जरा कोपऱ्यात बसले होते. चिकन खाऊन मोदकाव ताव मारणार म्हणजे पुणेकर. 1-2 नाही, डायरेक्ट 3. असं जरा बडीशेप खाल्ली सगळ्यांनी आणि मग काय उन्हात आलो. जरा थंडी लय होती, AC चालू होता, मोकार गार वाजलं होतं. एवढ्या वेळात तोंडावून हात फिरवलं. म्हटलं काय आपण काय गोरे बिरे होत नसतोय. आपली मंडळी सगळी चर्चेत व्यस्त होती. ड्रायव्हर दादाला म्हटलं काढा आपली तंदुरी. तिला मी तवेराची तंदुरी करून टाकलं होतं. काय किरीश का गाणं सुनेगा असं म्हणत आम्ही एवढा एन्जॉय केला. ज्या माईला त्या किरीशने डोक्याला ताण आणला होता. त्या किरीशला धूप नसन जेवढी मिळाली तेवढी मला धूप मिळाली. अख्खा प्रवास यात धुपात काढला होता. धूप म्हणजे आपलं ऊन हो. वैतगून गेलो झोपून. संध्याकाळ होईपर्यंत आम्ही सांगलीत पोचलं. ड्रायव्हर दादा म्हणलं की पहिलं आपण थिएटरात पोचलो की चहा प्यायला जाऊ. मग काय गाडी पार्किंगला लावून आम्ही सांगलीच्या रस्त्याच्या चौकात मधोमध उभं राहून लोकांना विचारतोय चांगला चहा कुठं भेटतोय. सांगलीचा स्पेशल चहा मिळाला, पण त्याचबरोबर स्पेशल कपसुद्धा मिळाला. काटोकाट भरलेला कपसुद्धा हात भाजू देत नाही. वा कमालच. चहा पिऊन थिएटरमध्ये आलो होतो. गॅदरिंग चालू होतं. थांबव म्हटलं, नको आपलं आवरून घेऊ. मग काय शो संपला आणि आम्ही आमच्या कामाला लागलो. हे थिएटर खूप जुनं आहे. ह्या थिएटरने खूप मोठे कलाकार बघितलेत आणि अशा ठिकाणी आम्हा सर्वांना प्रयोग करायला मिळतोय हे आमचं भाग्यच. विशेष म्हणजे अजूनसुद्धा ह्याचे सगळे पडदे हाताने वर दोरीने खेचून घ्यावे लागतात. ते खाली सोडावे लागतात. आत्तासारखं नाही हायड्रोलिक आणि मशिनरी सारखं. ह्याची मेकअप रूमसुद्धा खूप विशिष्ट आहे. याचे मिरर बघा, याची हाईट बघा. बॅकस्टेजचा सेटअप करून घेतल्यानंतर मस्तपैकी पुढचा सेटअप करायला घेतला. यावेळेस सेट थोडा कमीच आणला होता कारण की 2 ठिकाणी आमचा प्रयोग होता. हे बघा असा छोटा आणि मोठा सेटअप लावून मी रिलॅक्स झालो. नंतर या दोघांचं काम चालू झालं होतं. मग काय चला बॅकस्टेजला. हे आमचे सुमित दादा आणि ह्यांनी आता जो काही प्रकारे जेवणाचा बेत मांडलेला आहे रात्रीचा. नाही नितीन दादांनी मांडलाय. मी तो
ऍडव्हर्टायझिंग केलेली आहे. आणि ती अवधूत दादांच्या सवय खाण्याचा योग येणार आहे संपलाय. आणि तो आपण दोघांनी शेजारी बसून त्यामुळं प्रत्येक पदार्थाची चव हे होणार. क्रिकेटला काय असते कॉमेंट्री होणार. कॉमेंट्री होणार आहे. म्हटलं पुढं जाऊन बघावं तर भरायला सुरुवात झाली बरं का. दादांनी महाराजांचं दर्शन घेऊन प्रयोगाला सुरुवात केली. मग काय पुढचा विषय तर मला माहिती. जय शिवराय. श्वासात राहायचं ध्यासात राहायचं आमचा सांगलीचा पहिलाच प्रयोग आणि पहिलाच प्रयोग हाऊसफुल. अंगावच काटा आला. मग काय शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की. प्रयोग संपून रात्रीच्या 12 वाजता आम्ही डायरेक्ट जेवणावर. हो स्वप्नील सर. सुमित आमचं बागीन तर हे बघ माझ्या 4 वाटे झाले माऊली. माझ्या 4 वाटे झाले. लोकांनी कमेंट करून गेलं जातं तुझ्या गाणं आलं कळलं. पोटभर जेवण करून वामन हॉटेलला आम्ही बाय बाय करून निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजे बेळगावला. बेळगावला पोचल्यानंतर रात्र खूप झाली होती. आम्हाला काहीतरी बंगलो वगैरे दिला होता राहायला. पण विचार केला ब्लॉग बनवा की नाही बनवा. मग काय रूम बघितली डायरेक्ट पडी मारली. ये बाचॅक. सकाळी उठलो फ्रेश वगैरे झालो आणि बाहेरून व्हिडिओ शूट करू लागलो. अरे बाप म्हटलं हा काय बंगलो आहे का काय आहे. राधा नावाचा बंगलो होता. आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला पूर्ण भिंतीवर अशी वारली पेंटिंग काढली होती. उजव्या साईडला पार्किंग होतं आणि एकदम कोपऱ्यात अशी बसण्यासाठी एरिया होता. वा 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 एकच नंबर. म्हणजे घरात बसल्याचा फील होता पण नाही पण दारात होतो आम्ही. मग पुढं चालू लागलं. गाड्या एवढ्या होत्या खऱ्या पण आमच्या खरं तर 2च गाड्या आल्या होत्या. चला तुम्हाला वरचा एरिया दाखवतो. जिन्यात पण अशा काही आर्टिफिशियल गोष्टी अशा प्रॉप्स वगैरे लावून ठेवले होते. जिन्यातच मिरर मेन एंट्रन्स अजून थोडं वर गेल्यानंतर होता. चला बघूया. आतमध्ये गेलो तर बघतो काय सुरुवातीलाच मस्तपैकी असं लाईटिंग वगैरे करून ठेवलं होतं. उजव्या साईडला यांचा लिव्हिंग एरिया होता म्हणजे काय आपला हॉलमध्ये बुक शेल्फ लिहिण्यासाठी काय टेबल वगैरे. खाली बघितलं तर पितळेचं चेसबोर्ड होते. म्हटलं नको हात लावायला दिलं सोडून. वरती वळून बघितलं तर असे छोटे छोटे प्रॉप्स लावले होते. खरं तर या घरातल्या सगळ्याच गोष्टी अँटिक दिसत होत्या. लय पैसा खर्च केलेला दिसतोय भाई. गाड्याळ ते एकदम डिजिटल. चला तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवतो. गोष्टी म्हणजे रूम हो. थोडं पुढं गेल्यानंतर हा असा एक बेडरूम लागतो. त्या बेडरूमला कपाटं भरपूर होती. म्हणलं चला कपाटांमध्ये काय काय आहे जागा किती बघावं. तो थोडा पुढं गेलो आणि कपाटाचा दरवाजा उघडला तर समोर आलं डायरेक्ट वॉशरूम. हे तर जेम्स बॉन्डपेक्षा डेंजर घर दिसू राहिले. कुठला आमच्या रूममध्ये अशा काही गोष्टी होत्या. म्हटलं जरा बघावं. बघितलं त्याच्या माईला कुकरी होती रे. खरी होती वाटतं. लय जड ठेवून दिली परत. साईडला वगैरे कॅमेरा होता तोही जडच होता. खोलून बघितलं खरा होता. म्हणजे अँटिकचा कहरच करून टाकला. खाली गेलो खाली पाईप होता त्याची काय आपल्याला जरूरतच पडत नाही. कोपऱ्यात बाटली अँटिक दिली सोडून. कुकरीला म्हणलं जरा काढाव. धारदार होतं दिलं ठेवून. नको हात लावायला. गेलो बाहेर डायरेक्ट जेवणाला. तू हे बघितलं का काय त्या समोरच्या ह्याला छोट्या छोट्या पितळी मूर्ती लावल्या. हो बघितलं. मला ते पहिलं वाटलं प्लास्टिक आहे की काय. आता आपल्याला प्लॅस्टिकची सवय आहे. हा ते पितळाच्या आहेत त्या. वर पितळ आणि सुंदर मूर्ती काम आहे. चला तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. ह्याच्या मूर्ती आहेत.
काय करतो? गौरव दादांची जरा मस्ती संपून आम्ही सगळे बसलो जेवायला काय व्हेज, प्युअर व्हेज. दुसरं काय अजिबात नकोच आम्हाला, कारण आमचं संध्याकाळचा प्लॅन. काय मावली? स्वीट असेल काहीतरी. स्वीट आहे स्वीट. जेवण वगैरे करून आम्ही मॉलमध्ये आलो. अरे हा मॉल नाही, हे थिएटर आहे. थिएटर लईच मोठं. भिंतीवरती मस्तपैकी असं कल्चरल आर्ट केलं होतं. म्हणजे काही मंदिरं, कांताराची शर्यत दिसली मला तर. मी हत्ती बित्ती होते. हे सगळं झाल्यानंतर आमचा सेटअप बघायला. सेटअप आधीच आम्ही रेडी करून ठेवलं होतं. माऊलींचं आपलं टेस्टिंग चालू होतं. म्हणलं रिलॅक्स. बेळगावचा शो सुद्धा सांगलीसारखा जोरदार रंगला होता. मग काय पब्लिक थोडंसं सोफिस्टिकेटेड होतं, पण चांगलं होतं. फुल भरलं होतं गच्च एकदम टमटम. शो वगैरे संपल्यानंतर आम्ही निघालो पुण्याच्या प्रवास. मस्त गाणी बिणी लावून. पूर्ण प्रवासात झोपलो होतो. पण नंतर नवले ब्रिजला आणि नंतर ड्रायव्हर दादा म्हटले काहीतरी झाले. काहीतरी नाही, ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेला सकाळी डेंजर परिस्थिती. म्हटलं नको रे बाबा नवले ब्रिज. समोरून बघितलं तर डेंजर. ड्रायव्हर राहिला होता का नव्हता काय माहिती. म्हटलं चला आपण सावकाश जाऊ. गौरव, नवलेचं दर्शन झालं का? आपण थांबायचं ना आपला कार्यक्रम व्हायचा. आपण कुणी सांगितलंय नवलेचं दर्शन सकाळी. गौरवची झोपच मूड झाली नाही. झोपले ते आत्ता उठले. डायरेक्ट नवलेला दर्शन घ्यायला. अवघड आहे. आपला स्पीड 10 करून चला, ढकलत जाऊ गाडी. टेन्शन नाही भाई आपल्याला. चला तर मंडळी, असं करत माझा पहिला ब्लॉग संपला. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग पुणे.